वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. एकटं फोटो काढता वाय तुम्ही पण या मग. अरे फॅमिली फोटो काढला का नाही? अरे Family ते card, तर चालतं, family. कधीपासून मी सांगते ना रे की कुटुंबाने सगळ्यांनी आपल्या एकत्र येऊन फोटो काढायला पाहिजे म्हणजे मेमरी राहणार ना. उद्या नातू झालं तर आपल्याला सांगायला लागेल ना, हा दादा काका मामा नानी ही आजी मी आजो बाबा. नाही खरं बरोबर. चला फॅमिली फोटो काढूया. हो वहिनी तुम्ही जरा बाजूला व्हा, आम्हाला फॅमिली फोटो काढू द्या. हो वहिनी कुणाक बोलतास? बायको असे ना मी तुमची काय आपला? अरे देवा, अरे बायको आहे माझी. 5 किलो तोंडावर मेकअप थापला ओळखणार कशी तू? आपलं काय? मला वाटलं मेकअप केल्यानंतर गुलाबाचं फुल दिसशील, तू तर जांभळाची वडी दिसते. हो. का सगळ्यांसमोर काय बोलतात? चल, चल फोटो फोटो काढ, काढा. बरं. फोटो काढा, काढा. फोटो. ओ बदाम खाऊ इकडे या. नाही कदम खाऊ कदम भाऊ. या, तुम्हाला ओळख करून देतो. हा. हे बघा, हे माझं मीडियम जावई बापू. मीडियम म्हणजे 2 नंबरची पोरगी ह्यांना दिलेली आहे का? नमस्कार. हा, म्हणून हे मीडियम जावई बापू बरं, बरं. आणि पहिल्या नंबरचं वेगळं आहे. अहो असं काय करता मग? हे कोण असत? हे पहिल्या नंबरचे जावई बापू आणि ही माझ्या पहिल्या नंबरची पोरगी ह्यांना दिलेली व आहे. झालं सकाळ पासून 5 वेळा ओळख झाले. अख्ख्या खानदान मला पाहत आहे. आपण फोटो काढूया. फोटो काढा, पण जिजू, हा? तुम्ही ताईला का पाठवलं असं अचानक मध्येच? तिला घरी पाठवलं गोरडोर माहिती नाही तुला. 17 म्हशी आहेत त्या. अहो. धारा काढायला का घरी माणूस लागतो हे कळलं का? बरोबर. येते तिला बोलून घे तुम्ही परत. ती कशी लग्नाला होती, ती गेली आणि ह रिसेप्शनला आलेली आहे का नाही? आता ह जातील आणि ती परत येणार. चला फोटो चला, या, या, मी- 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 जे जे असतील त्यांचा फोटो काढूया. आई, इकडं चला, रेडी? या, हा. हॉल जायचंय ना? रेडी ओके रेडी रेडी. काका तुम्ही फ्रेमच्या बाहेर गेलात. सेंटरला या. रेडी 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 पोरांच्या समोर कुठे उभे राहता? इथे बाजूला उभे. जवळ या. थोडे जवळ या. रेडी हा हा 1 2. अरे यार मागे कोण उड्या मारतय? मागं मी आहे. अरे अण्णा तुम्ही मागे काय करत होता? अहो मागे मागे कशाला राहता तुम्ही? तुझ्या बापाच्या लग्नाची पेढी खात होतो. आता कळलं तुला मी मागाय वाचाडे. कळत कसं नाही तुला? आपला नवरा बाजूला आहे का नाही बघायला नको काय? मी बाप आहे ना मुलाचा. मी मेन आहे ना. हे मेन वितरलं म्हणून हा जन्माला आला ना. अहो काय बोलतात? मी मेन आहे ना. मग कसं काय बोलताय सगळं? मी मेन आहे ना. अरे होय माझा फोटो नको काय? अरे होय कदम भाऊ, तुम्ही बोलताय काय? मी मांगे आहे. हो मला वाटलं बमचिक बाबांचा चमत्कार झाला की काय? ते नेहमी म्हणतात ना, तुम्ही पुढे चला मी तुमच्या मागे आहे. जय बमचिक बाबा. अरे भमचिक बाबा नाही बोलत होता. या मुलाचा बाबा बोलत होता. मी मांग आहे. मी या पोरीला माझी सून म्हणून घरी घेऊन जाणारच नाही आहे. वसरीने मला खवडा मारला माहितीये. लग्नाच्या पहिल्या दिवशी खवडा मारला तर पुढे जाऊन काय करणार आहे ही? हे लग्न मोडलं. मला जीव द्यायचा. सांभाळ. तुम्ही मागे कशाला चुळबुळ करता? पण लागला ना खवडा. म्हणलं फोटो काढायचं होतं म्हणून पुढे आलो ना मी. मग मागे नका ना चुळबुळ करू. ते काही नाही लग्न मोडलं. ऐका अण्णा ऐका ना. सगळ्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो. नाही. जाऊ दे ना चुकला आमच्या. सॉरी बरं हो का? जावई बापू तुम्ही कशाला माफी मागता वाय? मी नवरीचा बापूच आहे का ना? मी माफी मागायला पाहिजे. आता पुढचे 4-5 दिवस ना मीच माफी मागणार आहे. बरोबर. हो एकट्यान काय माफी मागतास? आम्ही जोड्यात माफी नाही तो चुकलं असेल तर माफ करा. वहिनी हे बघा, अहो माझं माफी बिबी मागणे असं काय मोठी गोष्ट नाही हो. पण तुम्हाला माहिती आहे काय, सकाळपासून तुमच्या लोकांनी मला त्रास दिलाय. सतत माझा अपमान चाललाय. काय केला? तुमची लोक सकाळपासून ओ पाणी द्या, सरबत द्या असं म्हणा बोलतात. असं सांगितलं? असं म्हणा. काय खरं आहे? अहो ते वेटर दिसतात ना. नाही म्हणजे लग्नातले वेटर आहेत ना, त्यांनी सेम तुमच्यासारखे कपडे घातलेले होते. अशीच पॅन्ट, अशीच पोटी आणि असंच बो. म्हणून सगळ्यांचा गैरसमज झालो. माफ करा. नाही नाही हो. हे लग्न मोडलं. अरे काय करताय, काय करताय? अहो, नाही, असं नाही. बोललं ना. लग्न मोडलं. हे चल नाही थांब. दुसरी चांगली पोरगी बघून देतो. हे लग्न मोडलं. हो, काय?
ऐका ऐका ओ ओ याहू याहू मला माफ करा ओ याहू याहू अरे जाऊ येऊ का आता मध्ये आता आपण दोघं याहू याहू आहो ना अरे येऊ नाही व्याही व्याही आपण आल्यापासून नुसता अपमान चाललाय पदोपदी माझा इन्सल्ट होतोय ए वसाऱ्या तुझं काय चाललंय तुझ्या बापाचा इन्सल्ट होतोय हा तुला काही स्वाभिमान वगैरे आहे का नाही बाबा स्वाभिमान असताना तर हा शो मी केव्हा सोडला असता अरे नवरदेवचं कॅरेक्टर म्हणून उभं केलंय आणि दुसऱ्या पानावर पहिला डायलॉग दिलाय मला तो पण शेवटी दिलाय कुठलं प्रश्नचन काढतोय हा वसाडा मी काय बोलतोय तू काय बोलतोय काय कळतं का तुला ते का नाही लग्न नाही नाही ए शिवाली शिवाली नको ना रडू दादा दादा अण्णा अण्णा या ना या सॉरी सॉरी अहो तुम्ही मोठे आहे की नाही मोठे आहे की नाही अरे नाही काय म्हणता आहे मोठे तुम्ही हा आहे मोठ्या मनाने माफ करा ना सगळ्यांना हा, सगळे सॉरी म्हणते सगळे Sorry. या या मध्ये या मध्ये. ये रे बेटा शिवाली. पाया पड अहो नको या मध्ये या इकडे इकडे या. चला, नका जाऊ द्या वहिनी जाऊ दे, वहिनी. बाबू. फोटो काढू ए, नेमन फोटो डोळे काढा. पुसगो हा ओके रेडी हा प्लीज जवळ या जवळ या जवळ या जवळ हा ढकल मला वसाडे मागा ढकल तुम्हाला तुझ्या साडीची काठ महत्वाची आहे तुझी साडीची काठ यायला पाहिजे का मुलाचा बाप यायला पाहिजे अरे साडीची काठ बाप आहे का या मुलाचा बाप काठ आहे हा ओके हा रेडी प्लीज प्लीज थोडे जवळ या जवळ या जवळ या थोडं जवळ या हा जवळ या Ready? हा ढकल वसाडे ढकल मला मागे साडी ढकल ढकल तुझ्या साडीचा काठ बाप आहे का मी बाप आहे माझा फोटो पाहिजे मग अण्णा हो तुम्ही चिडू नका माझा फोटो बचाऱ्या कोण आहे मी कोण आहे एवढा वेळ लागतोय विचार करायला एवढा लागतोय नाही मला कळत नाही माझं नेमकं काय चुकतंय मला अरे तुमच्या सगळ्यांचं चुकतंय हे का माझा फोटो करणार रे नाही बरोबर कदम भाऊ तुमचं बरोबर आहे हो वहिनी तुमचं सगळं चुकतंय बाबा हा काय माणूस साधा सुद्धा आहे रिझर्व्ह बँकेतनं रिटायर झालेला माणूस आहे मला सांगताय मी बायको आहे त्यांची हा मग तेच सांगावं लागतंय ए फोटोग्राफर कानपाट फुटेल नीट फोटो काढ त्या माणसाचा नीट काढ, नीट. साधा सुद्धा माणूस नाही आहे तो छोटा पॅकेट बडा धमाका आहे तो छोटा पॅकेज बोलतो वाचाडा मी छोटा पॅकेज आहे हो पण बडा धमाका पण बोललाय ते पण ऐका ना मग काय नाचू का वासाडे नाचू आता छोटा पॅकेज बोलून माझी सगळी इज्जत खाली सांडवले आणि बडा धमाका बोलून त्याच्यावरती फडका मारतोय अरे वसाऱ्या काय चाललंय इकडे पदोपदी माझा अपमान करतायत सगळी लोक तुझं रक्त कसं सलसलत नाही रे बाबा माझं रक्त सळसळत असतं ना तर मी केव्हाच बोललो असतो मी छोटे रोल करणार नाही म्हणून कुठलं फ्रस्ट्रेशन काढतोय साड्या मी काय बोलतोय तू काय बोलतोय बाप तेल लावत तुला त्याचं कायच नाही लग्न ऐका 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 तुमच्या पाया पडतो हवं तर तुमचं मी पाय धुवतो पाय धुतोस पाय धुतो जनरली कसं असतं हा की मुलाचं पाय मुलीचा बाप धुतो म्हणजे मी मना काय सांगितलं काय? की मुलाच्या बापाने सगळ्यांचं पाय धुवायला पाहिजे सकाळपासून अख्ख्या वराडाचं पाय धुतोय मी 150 ते 200 लोकांचे पाय मी धुतलेत तेवढ्याच लोकांचे पाय पण पुसलेत ते काय नाही, नाही. नाही, हे, लग्न- काय हे, हे, काय? कोण लग्न- बोलला मला सांग थांबा हो माका काय माहित नाही तुला माहिती नाही म्हणजे काय? तर. कोण बोलला? हा वाचाडा होय, 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 जावई बाबू तुम्ही बोला तुम्ही बोलात अगं नाही ग काय म्हणजे तुझे वडील सारखं म्हणत असतात ना आमच्या वेगळं असतं बुवा आमच्या वेगळं असतं बुवा त्याच्यामुळे मला असं वाटलं प्रथा उलटी आहे बुवा म्हणून सांगितलं सॉरी बरं का हो, सॉरी तुम्ही कशाला सॉरी बोलता मी सॉरी बोलतो नवरीचा बापूस आहे का नाही मी हे बघा पाय काय मी तुम्हाला चांगली ना तेल लावून आंघोळी घालतो अगोदर
हो ही काय वेळ आहे काय काही काय बोलतास ओ केवढं साहित्य किती वेळ लागणार आहे 5 थेंबात त्यांचा मॉलिश होईल तेवढंच आहे मी 5 सेकंदात माझं मॉलिश होणार आहे म्हणतात. ते काय ना लग्न मोठं. अरे नाही थांबा 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 हे आता बसा तुम्ही थांबा जरा हे बघा मी माफी मागायचं राहिलोय मी पाया पडतो तुमच्या ह्याला. अरे पाय पाय नाही पडायचं माझ्या. ऐका ना नका ना चिडू तुम्ही थांबा ना शांत व्हा ना जरा हे बघा ना मी खरंच पाया पडतो पाय धरतो तुमचं प्लीज असं करू नका अरे नका ना चिडू अगं ते चिडल्यावर किती गोड दिसतंय ग पिल्लू माझं मी लहान पोरं काय मला गुलू गुलू करतोस वाचाऱ्या. लहान पोरं काय का मी अहो, आता तुम्ही एवढूच हात जाते ती तिकडं तरी सकाळपासून 4 वेळा कंट्रोल केलंय मी पण आता पट्ट्यात गावला गेला हात वाचाऱ्या काय बोलतोय पण मी काय लहान पोरं काय त्याला असं येईल. शांत हो, हे धरा शांत बसा. लॉलीपॉप दिला वाचाऱ्याने मला. लॉलीपॉप देतो मी लहान आहे पोरं काय जावई बापू. लहान पोरं काय ते काय नाही पिंट्या तू चल मी तुला चांगली दुसरी पोरगी बघतो. अरे हे लग्न माफी मागते तुमची मी पाहिजे तर नाक घासते मी नाक घासते नाही जमणार बहिणी तुम्हाला घासते घासते नाही जमणार तुम्ही जावा इकडून हे लग्न फायनली मोडलं नाही, नाही. मला करायचं ना पिंट्या तू चल आपल्या घरी दादा ऐका ना ऐका. मी काय बोलतो काकांना जर आपण छोटा स्टूल दिला ना तर सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल हा चांगला तुझ्या बापानी लग्नामध्ये मला स्टूल दिला होता वाचाऱ्या. मला स्टूल देशील तू मी एडिटिंग मध्ये काढून टाकेन स्टूल कसं दिसेल ते असं मी लटकलोय वरती कसं दिसेल वाचाड्या. ऐका ना मामा ऐका की नाही मी काय सांगतो काय? ऐका इकडे या तुम्ही या इकडे ते स्टूल काढेल मी काय त्याला एडिटिंग मध्ये तुमचं पाय वाढवाय सांगतो पाय बरोबर खाली वाढवल तो हा कसं दिसेल धड एवढं आणि एवढे लांब पाय कसं दिसेल माझ्याकडे एक आयडिया दादानू हा. तुम्ही यांची पॅन्ट काढून लुंगी टाकाल काय म्हणजे यांचे पाय दिसूच नाही ना हा तसा करा एडिट नाही नाही काढा तुम्ही माझी पॅन्ट काढा लुंगी काढा तुम्ही एक काम करा तुम्ही ना मला शेफ्टी लॉ मध्ये जलपरी करा म्हणा. नाही अण्णा मी काय म्हणते आपण ना तुम्हाला पंख लावूया म्हणजे सगळ्यांचे फोटो असे उडताना दिसाल बेस्ट मी एडिट करून देतो मस्त एडिट करून देतो चालत अरे पण वसाड्यान तुम्हाला कळत कसं नाही मी असं उडताना काढलं तर मी वटवागलू नाही वाटणार असं उडताना. बाबा ते वटवा घूळ असतं तू फक्त माझ्या चुकाच काढायला त्या स्किट मध्ये आहेस काय रे वसाड्या. एवढा अपमान झाला तर कायच बोलत नाही वसाड्या. बोरी हे लग्न मोडलं दुसरा पोरगा अहो ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे कुठं तुमच्या पोराला घेऊन जा. हा पोरगा म्हणून मेला तू पण मेलेच मी चालणार. असं नका करू. इकडे सॉरी दादा सॉरी ऐकून घ्या ना ऐका हे बघा ए कोणी त्यांना काही बोलायचं नाही रे फालतूपणा करू नका. ए फोटो काढ्या नेमन फोटो काढून नुसते आमका लावतो ढमका लावतो डोकं लाव खिच कर फक्त. हा इकडे या दादा मस्त फोटो काढू तुमच्या इकडे बघा. उभं राहा काय दिसतंय लगा आहेराच्या पाकिटावर 1 रुपया चिकटवलाय असं वाटतंय आईच्या पाकिटावर मी 1 रुपया दिसतोय. सगळे पैसे खर्चून मी लग्न केलं ते काही नाही आता फायनली माझा अपमान झाला हे लग्न मोडलं. जाऊ द्या. नका असं करू. ए पिंट्या खेळायला चल माझी ताई आली बाला तू प्रमोशनला आलास आहेस ना म्हणून मी काय बोलत नाही. हा तुझी ताई आहे ना ताई तिला जाऊन विचार तिच्या जन्माच्या आधीपासून मी इकडे काम करतोय आणि मी पिंट्या नाही कळलं काय. जा हं? जा बाळ ए ताई हे बघ पिंट्या येत नाहीये जा तू खेळायचे दिवस आहे ना नाही तर सनकन कुठून तरी पडेल. अण्णा जाऊ द्या ना. अण्णा अरे हा पण पोरगा बोलतो त्याला. मी पिंट्या आहे. जाऊ द्या ना सोडा असं. ते काय नाही वसाऱ्यानो माझी मी जागा घेणार माझ्या खांद्यावर कुणी हात ठेवायचा नाही ना कमरेत हात घालायचा मी माझी जागा घेणार. हो घ्या तुमची जागा. वसाऱ्यानो हा तुमचा रंग आणि तुमची ही उंची हे तुमचं कर्तृत्व नाही आहे. मी रिझर्व्ह बँकेत मॅनेजर आहे हे माझं कर्तृत्व आहे. वाचाऱ्यांनो सुनील गावस्कर
सचिन तेंडुलकर, पॅडी द कांबले, अरुण द कदम या लोकांनी इतिहास घडवलाय वाचाड्यानो. या लोकांनी इतिहास घडवलाय. डोंट जज द पर्सन बाय हिज हाईट. वा 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 कहर केला टीम. हे नाही पण अरुणा मी म्हणू शकते छोटा पॅकेट बडा धमाका. धमाकेदार परफॉर्मन्स. प्रसाद तुम्हाला काय म्हणायचं? आहा, बहारदार, धमाकेदार, दणदणीत परफॉर्मन्स. क्या बात आहे अरुण. आज तुझ्या उंचीचा मान ठेवून इथला इतिहास मी बदलणार आहे. अरुण, आज एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला जुजबी देणार आहे. आणि एक लक्षात ठेव अरुण, तुझ्या उंचीमुळेच नाही तर तुझ्या टॅलेंटमुळे, तुझ्या टायमिंगमुळे आणि तुझ्या एनर्जीमुळे तू कायम जगाकडे ताठ मान करून बघतोस. लक्षात ठेव आणि बघत राहशील कायम. आणि अरुण, उंचीवरनंच बोलायचं झालं तर एका व्यक्तीचा उल्लेख मला करायलाच पाहिजे, म्हणजे तो टाळून मी पुढे जाऊच शकत नाही. अशी एक व्यक्ती जी उंचीनी तुझ्यापेक्षाही लहान आहे पण मोठं झाल्यानंतर ती व्यक्ती तुझ्या इतकीच काय तुझ्यापेक्षाही मोठी होण्याची शक्यता आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे आज आपल्याबरोबर इथे असलेला रुद्रांश. रुद्रांश, तुझ्यासाठी टाळ्या. फार मस्त केलंस तू. हा माणूस असा आहे ना की ह्याच्यासमोर काम करताना आम्हाला पण भीती वाटते, पण तू बिंदास जाऊन त्याला पिंट्या म्हणालास. भारी वाटलं. थँक्यू सर. मस्त केलंस. तुला आणि तुमच्या माझी ताईच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. मजा आली खूप. सगळ्यांनीच फॅन्टॅस्टिक. बने पोटात गोळा आला होता आमच्या वाक्य ऐकताना. माझ्यात जर कॉन्फिडन्स मी हा शो सोडला असता. पण म्हणजे हे ज्याला सुचतं ते आपले लेखक आणि आपले दिग्दर्शक, आपल्या सगळ्या टीमसाठी आपणच एकदा टाळ्या वाजूया. अफलातून. येस सई. लॉलीपॉप सारखा झाक परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. आहा रे आमचे परीस. आहा हा 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 फारच मजा आली. अरुणा, तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचा सिक्सर लागतो ना तेव्हा तुम्ही थांबतच नाही. तुम्ही 50 बॉल सिक्सरच मारता आणि आजही तसंच झालं. मला असं वाटतं की ओव्हरऑल ग्रेट टीमवर्क. खूपच छान टीमवर्क होतं. एक लग्नाचा फील पण त्या निमित्ताने आला. सगळे खूप छान दिसत आहे आणि खूप मजा आली. सावते, आय लव्ह युअर हायलाइट्स. मजा आली. येस येस. मंडळी, मोलकर आणि शेवंतानं घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलाय. बघूया या कार्यक्रमामुळे गाणं पोपट सुमारिया चौघुल्या यांची काय अवस्था होते ते. जी बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. झनक झनक तोरी बाजे पायलिया. 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 जनक जनक तोरी बाजे पायलिया. जनक जनक तोरी बाजे पायली. हे काय करून घेतेस माझ्याकडून तू? रियाज चाललाय ना माझा. गप्प बस जरा. माझी पण कामं चालली आहेत आतमध्ये. अडथळा नकोय माझ्या कामात. मला नको दे. मला नकोय म्हणा. जनक जनक तोरी बाजे पायलिया. जनक जनक तोरी बाजे पायलिया. जनक जनक तोरी बाजे पायली. बेल वाजली दार उघड जा. आजे पायली लवकर आणि बंद झाले का तुझे बाय. जनक जनक तो. म्या कशाला दरवाजा उघडायचा हो? म्या कशा पायी दरवाजा उघडायचा?
तुम्हाला हित्त कशा पायी बसवलंय? हा, तुम्हाला दरवाजा उघडता येत नाही वय का गळ्याला मेहंदी लावली तुमच्या? हा? सकाळ सकाळ नुसतं गाठारात डुक्कर लोळल्यागत नुसतं गुर्रून 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 चालू असतंय तवा. उघडा दरवाजा. ओके. हाय हाय. कोण आहात तुम्ही? होय होय. एक मिनिट इकडे वा इकडे वा. काय म्हणाला तुम्ही? ते शेवंताबाईंनी त्यांच्या घरी हळदी कुंकाला बोलावलाय आम्हाला. एक मिनिट. मुळात हे शेवंताबाईचं घर नाहीये, हे माझं घर आहे. गाणं पोपट सुमारिया चौगुलिया ह्यांचं घर आहे, कळलं? आणि त्या शेवंताने तुम्हाला इकडे कशासाठी बोलवलंय? हळदी कुंकू. हळदी कुंकाला माझ्या घरात? एक मिनिट. शेवंते बाहेर या आत्ताच्या आत्ता. कशा पायी वरडताय माझ्या नावान? अगं बाय, काय म्हणतात या? काय म्हणतायत? बस बस. इकडे बघ. ओय! बोला बोला तुम्ही बोला. अरे मी नाहीच आहे की काय? ए! बोला तुम्ही बोला. हे शेवंते बस गे बस बस गे. शेवंते हे काय म्हणतात? काय बोलतो ते? या घरात हळदी कुंकू ठेवलेस तू? हा ठेवलंय म्या. मला न विचारता? कशा पायी विचारायचं? आणि नुसतं हळदी कुकू नाही ठेवलं मी, आहे का नाही, आज तुमचा बघण्याचा कार्यक्रम बी ठेवलाय हित्त. काय माझा बघण्याचा कार्यक्रम? कशाला पाहिजे माझा बघण्याचा कार्यक्रम? मला विचारता येत नाही तुला? कशा पायी विचारायचो? अरे बाई पाहिजे मला या घरात, एक बाई. तू काय करकोच आहेस? असतात ना अशी करत. करकोच आहेस तू? बाईच आहेस ना? एवढंच येतंय तुम्हाला, नुसती अक्कल नक्कल करता येते. हे बाई हे असं आहे. बर ते जाऊ दे, ती कुठं आहे ती येते ना? कोण? ती- हो ती मला बोलली आहे की ती दुसऱ्या कोणत्या तरी बिल्डिंग मध्ये 5 मिनिटात येईल. शेजारच्या बिल्डिंग मध्ये येणारच आहे आता. येणार आहे ना? येच आहे होय ते घाण पोपट, पण तसे बरे म्हणजे असे छान पोपट आहे. एक मिनिट. घाण पोपट नाही, छान पोपट असं नाही नाव माझं. गाण पोपट. ग ग गाडीतला, न न नळातला, पोपटातला. गाणं पोपट सुमारिया चौकेला असं नाव आहे माझं. नीट घे. झालं. अकलेचा केर काढून झाला वय. शांतपणा करू नको. 4 चौकात शांतपणा कर. एवढंच येतंय असं काय तुम्हासनी. असं काय मी? बघा एकदा आरशात स्वतःला काम करताना कसं हे पाय असा येतोय वाकडा तिरकून होतोय पायाचा तवा. बस झाला तुझा शहाणपणा. कोणाशी बोलतेस ना त्याचं ध्यान ठेव, जरा भान ठेव त्याचं. तुम्ही जा जरा तोंड बिंड धुवून या, जरा चुळबिळ मारून या. जा ती पोरगी. मला नाही जायचं. का नाही जायचं? अरे माझं लग्न तू कोण ठरवणारी? मी कोण ठरवणार? कोण दादागिरी करणारी? मी करणार. यांना आत्ताच्या आत्ता घरी पाठवय. नाही. माझा काही संबंध नाही. माझं लग्नाचं मी बघेन. नाही, कशाला? नाही, एक मिनिट तुम्ही थांबा. अरे पण कशाला पाहिजे माझं लग्नाचं? कशाला पाहिजे म्हणजे? काही लगीन बिगीन काय करायचं आहे की नाही? काही इच्छा बिच्छा आहे की नाही ती? हा? इच्छा आहे माझी. 15 मिनिटांनी देव येईल तुम्हाला बोलवायला. एवढ्यात येईल का? वाटेल ते बोलतेस की काय तू? तोल गेला ना आता एक पाय मसनात जाईल तुमचा. एवढं वय झालं या. गप्पा बस. हे सांग, हसू नको म्हणू ना. हसू नका म्हणून. शांत बस तुम्ही जरा. गप्पा बसा. ते काय नाही. मी तुमचं यंदा लगीन ठरवणार म्हणजे पण ठरवणार. कोण मुलगी आहे मला बघायला नको का मी? सगळं सांगते. वैशू नाव आहे तिचं. वैशू. काय माहितीची आहे वय? मग बाई माणसाचं नाव काढल्यावर वरचं होट कसं लगेच पुढे येतोय हो तुमचा? हा? वैशू. कशा बाई? हा? चांगली पोर हाय, घरंदाज हाय, माझ्या उठण्या बसण्यातली हाय. ऐ सांगा की नुसती खिदळायला आली? वय चांगली चांगली लय लय चांगली. म्हणजे नवरा 8 महिने झाले सोडून गेलाय तिला. सोडून गेला? नवरा सोडून गेला? नाही तसं नाही. दोन महिन्यांनी येतोय आणि परत भांडून निघून जातोय. जातोय. अरे पण नाही मला तसं परकरण मला नीट बघितलं. घटस्फोटापर्यंत गेलाय. ऐका माझं, तुम्ही यंदा उरकून टाकवा. अरे नाही सांगितलं ना, कशाला जबरदस्ती करतेस? नाही अहो 4 पट जास्त कमी होती. 4 घरची धुनी भांडी करती, 4-5 बंगले आहे ती तिच्या नाव. मग काय सांगतेस काय? नाही नाही धुणी भांडी करणारी माझ्या लग्न लावशील तू? जमणार नाही असं मला. ना. ऐका की अजिबात ऐका नाही. की, कवा बी येईल जरा नीट राहावा अरे माणसं. नको ना हे करू तू. नीट बाई, चल पुढे. नीट बस, नीट नीट. वैशू नाव आहे बरं का. वैशू नाव. ओळख पण नाही अजून एवढी कुठे? ठीक आहे. हा 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 मांड्या! हा 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 शेवंताबाई मांड्या गेला रे, मांड्या गेला रे. झालंय. हा, हा, हा. असू दे असू दे. या. बया, बघितलं ना
नव बिनरियाजाचा मालकांचा गळा कसा तापला लय तापला. बसा, बसा, इथं बसा बसा बसा. आता ऐका नाही बस ग बस वैशू बस. मी ऐका नाही तुमची ओळख करून देते. तर मालक ही आहे वैशू. लाऊड लाजते खूप लाऊड लाजते. कमी काय? वेगळं नाही तुमच्यासारखंच आहे. हे. तुमचं जसं लावड गाणं आहे तसं तिचं लावड लाज नाही. शांत राहा, तिच्यासमोर चांगले सूर जुळतील तुमचे. होय. हा तू वैशू आहे. नमस्कार करा नमस्कार करा. ऐ वैशू इकडे बघ. नमस्कार ताई. ताई होणारी बायको आहे ताई म्हणतात होय. जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत मग ताईच ताई म्हणतात. होणारी बायको आहे का नाही तसं बोला तिच्याशी. लाजून मुरडून जरा हा नीट हा. ताईतला त कॅन्सल. बाई 2 वडे का दाखवते? दिल आहे ती. काय मालकाला कधी कवा हे अहो दिल हाय होते. हा तर ही आहे वैशू. हाय का नाही नाकी डोळी छान. हा गोरा गोरा रंग पान. हाय का नाही भारदस्त. मग या, या. अहो तुम्हालाच काय अख्खा संसार खांद्यावर घेऊन मिरवल अशी आहे आमची वैशू. बरं काय हाताला काय चव आहे तिच्या. आपल्या साई भंडारात जे मसाला भात असतोय बघ म्हणजे हिच्या हातचा असतोय. भारी चव आहे हाताला. वय, वय. मग बाळंतीन त्यांचा मसाज करायला काय जाती. 22 घरचा फराळ येतोय तिच्याकडे. मग एवढा फराळ आहे तो संपत नाही तवर दिवाळी उजाडती दुसरी. एवढी माणसं तिच्यावर मग लई लाड करतात तिचे. बरं एवढंच नाही दसपटीनं कमवती तुमच्या. मग भारी हाय पोरगी. खाण्यापिण्याचा आबाळ नाही होणार साहेब. खरंच वैशू आता मी तुला मालकाची ओळख करून देते. येते झालं एवढीच ओळख. हे ते एवढीच ओळख माझी. हिची ओळख करून देताना 40-50 वाक्य माझी हे ते संपली. एवढीच ओळख. हिची ओळख करून देताना झाली. काहीतरी तर कर ना माझं ओळख. मग काय ओळख करून द्यायची तुमची? अरे माझी असेल ना काय 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 हे म्हणजे काय पद अरे गाणं बिणं म्हणतो मी. एवढी वर्ष सेवा करतोय गाण्याची. गाणं म्हणत नाही रे एकटा तुम्ही. नाही रे. काय ओळख सांगू तिला. काय ओळख काय सांगू. इव्हेंटला जेव्हा जाता तेव्हा समोरनं टमाटर आणि चपला फेकते ती तुमच्यावर. शांत बस. हे सांगू वय. शांत बस. काही इव्हेंटला जाताना समोरची माणसं म्हणतात उद्या पैसे देतो. चालेल चालेल असं करत येता हात हलवीत. हे सांगू वय. मग काय करता शांत तुम्ही. बस जरा, शांत. हा? 6 महिन्याचा माझा पगार थकवलाय हे सांगू वय तिला. शेवंते राहू दे मी देईन तुझा पगार. असं बोल नको यांना. तसं नाही माझ्या तशा काय अपेक्षा नाही आहेत. फक्त एकच विचारायचं आहे. मटक्याचा नाद नाही ना व. काय मटक्याचं नाद आहे. साऊथ इंडियन गाणं असलं की पक्क किंवा मटका नाही हो. मटका म्हणजे जुगार ते बी माहित नाही यासनी. इतकं साधं आहे मालक आमचं. मटक्याचा नाद कसा असेल. खिशात दमडी तर पाहिजे. जुगारात काय लावणार चिचुक. हसू नको ग यांना. यांना म्हण यांना एक विचारायचं आहे. विचारून टाक. चाकू सुरांना मारामारी नाही ना करत. चाकूचं माहित नाही पण सुरांनी मारतात समोरच्याला. एवढा आहे. जास्त शांतपणे करू. हे चालन. तुमच्या सुरांनी आयुष्यभर घायाळ व्हायला तयार आहे. माहित नाही कधी पटकन गेलो. काही नाही असं चांगलं आहे. चला तर मी काय म्हणते तुमच्या दोघांचे सूर चांगले जुळत्यात ती. हा यंदा उरकून टाकू आपण. नाही एक मिनिट. घाई कशाला करतेस? कशा पाहिजे घाई म्हणजे? 15 मिनिटं स्किट मध्ये लग्न करायचं एवढं नको घाई करू. थांब जरा. लग्न आहे ते. बर मग माझी सहचारिणी आहे. तिला संगीतातलं किती कळतं हे मला बघायला नको का? काय गाण्याचं येऊन काय करणार आहे. तिथं रोडवर बसून पेटी वाजवणार आहे रेकायला. गप्पा बस. कळत नाही तर बोलू नकोस. कसं बोलते शेवंते. मला गाण्याची आवड आहे. गाण्याची आवड आहे. हा हाय. म्हणजे सुरांमधलं वगैरे कळू शकता? हा म्हणजे थोडं थोडं कळतं. मी सूर लावतो तो लावून दाखवशील? नाही म्हणजे एवढं पण नाही. येतंय सा लावलं? लावलं? भारी आहे भारी आहे भारी आहे भारी आहे. सा ठीक आहे. थोडस काम करावं लागेल पण मग काय. आणि मुलाला दुसरं काय काम आपल्याला. काहीच नाही. नाही, नाही,
या या हा, 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 असं नाही घाबरायचं नाही. इथे काय करून राहिली कोण आहे हा दलिंदर? तू कोण आहेस केस नसलेला शाळिंदर? चल चल, चल. घरी चल. कशा पाय कशा पाय आणि हिथं येऊन आवाज चढवायचा नाही, भल्या माणसाचं घर आहे. हा मला मारायचं नाही सांगून ठेवते. मारायचं नाही. माझ्या बायकोला नाचवून राहिला तो ना, हा भला माणूस आहे काय? ओय ओय तू काय करतो वेगळं? हा मारतो तिला. फालतूपणा करू नको. ए, मारू नका तेच तुम्ही. ए, चल, घरी चल तू. काय नाही 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 ए मधु नाही नाही मला लागली. मारायचं नाही मारायचं. दुसऱ्यांदा मला लागली. फालतूपणा करू नको. लागतं रे मला, लागतं ना मला. पोचो बाट. मारू नका. कधीपासून चालू आहे? 7-8 वर्षापासून. अरे नाही ग, आता 7-8 मिनिटं आता तर सुरू झालं. 7-8 मिनिटं 7-8 वर्षापासून? नाही 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 7-8 मिनिटं 7 आता सुरू झालं. ऐका माझं एक हे बघ ओय मी गाणं बघ, एक- जिवंत असताना 7-8 वर्षापासून. नाही नाही तसं नाहीये. ए ए जल्लादचा मिथून चल 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 रे. हे, हा चल चल. गाणं- हे, हे, बाहेर. अरे हे बघ हे दलिंदर आता काय? आता काय? आता जो जित्ता राहील तो तुझा नवरा. मग जुनावालाच राहील. नाही नाही तुझ्या जुन्यावाल्याकडे फक्त चप्पल आहे, पण आमच्या मालकाकडे गळ्यातले बेसूर आहे ती. समोरचा जागीच खाल्लास होईल बघ. जीताम जीताम जीताम. वा 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 फायनली सुमारिया चौगुल्याच्या आयुष्यात काहीतरी स्पेशल घडतंय हे बघून खूप आनंद झाला. मस्त भन्नाट झाला परफॉर्मन्स. प्रसादा फॅन्टॅस्टिक. सगळ्यांनी मस्त परफॉर्म केलं. बाकी सगळं अप्रतिम. आज एका व्यक्तीबद्दल पर्टिक्युलर बोलायचं आहे. कमेंटपेक्षा मला संधी मिळाली तर मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं बोलणं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये अनेकांचा प्रवास चालू असताना बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आजूबाजूला व्यक्ती असतात, निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. अशा क्षणी एक पॉझिटिव्हिटी पसरवणारी माणसं आपल्याला हवी असतात आणि अशी माणसं खूप कमी असतात. जेव्हा एका सिरियलमधल्या 25 कॅरेक्टरमधलं एक कॅरेक्टर असं जेव्हा मी करायचो, तो प्रवास होत 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 मुख्य नायकापर्यंत मी येऊन पोचलो आणि त्या मालिकेच्या सक्सेस पार्टीमध्ये एका माणसाशी मी गप्पा मारत होतो आणि मी त्याला असं म्हटलं की असा असा माझा प्रवास आहे. तर जेव्हा मी सुरू केलं तेव्हा तुमच्या चॅनलचे जे सगळे सोहळे होतात, गौरव सोहळे वगैरे, त्याला मला बोलवावं असं मला वाटायचं. पण तेव्हा मला निर्मात्यांनी झिडकारलं की नाही रे तुला कुठलं वगैरे. तर आता तरी मला मिळेल का? मी आता नायक आहे या मालिकेचा, तर मला त्याचे पासेस मिळतील का? तर त्याच्यावर ती व्यक्ती मला असं म्हणाल की ह्याचे पासेस तुला तर मिळतीलच रे. एक दिवस असा येईल की त्या सोहळ्याच्या पहिल्या सोफ्यावरती तुझं नाव लिहिलेलं असेल. पॉझिटिव्ह राहा. आज या वास्तूत तो माणूस उपस्थित आहे, नितीन वैद्य. तर मला असं वाटतं की नितीन सरांसारखी माणसं प्रचंड गरजेची आहेत इंडस्ट्रीला, ज्यांनी अनेक कलाकार, अनेक तंत्रज्ञ, अनेक दिग्दर्शक, अनेक निर्माते, अनेक चॅनल्स उभी करणारी माणसं ज्यांनी उभी केली, असा हा माणूस. त्यामुळे आज अशा माणसांची नितांत गरज आहे. मला हे कधी त्यांच्याशी बोलता नाही आलं, पण आज मी जाहीर तुमचे मनपूर्वक आभार मानतो नितीन. थँक्यू. सई क्रेझी परफॉर्मन्स होता आज. खूपच छान ॲडिशन झाली या स्किटमध्ये. शिवाली तुझी, प्रिया तुझी आणि ईशा तुझी. फार मजा आली तुमच्या तिघींच्या प्रेझेन्समुळे. आणि मला असं वाटतं हा काहीतरी वेगळाच स्टेक होता ह्यांच्या आयुष्यात. मस्त परफॉर्मन्स. आणि मला असं वाटतं तू एवढा क्रेझी कुठल्याच स्किटमध्ये वागला नाही समीरदा जेवढा आज वागलायस. खूप मजा आली. व्हेरी नाईस. व्हेरी व्हेरी नाईस. थँक्यू गाईज. मंडळी, विनम्रता ही सगळ्यांनाच खूप आवडते, पण कधी कधी अति विनम्रता अंगलट येते. कशी ते आज आपण इथे अनुभवणार आहोत, जे दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील.
हाय सई मॅम. हॅलो प्रसाद सर. हॅलो. ॲक्च्युली सुरुवात करायची म्हणून एक इंटरॅक्शन, दॅट्स इट, बाकी काही नाही सर. एक गमतीचा भाग सांगतो. आता दादरला गेलो होतो, पुस्तक प्रकाशन सोहळा होता. एक छान पुस्तक मिळालंय मला, निरागसता वाढवी कॉमेडीचे टायमिंग. एक छान पुस्तक माझ्या हाती लागलं. म्हटलं हे वाचायचं, पण सगळ्या प्रती घेणार होतो कारण दादरमध्ये होतं ना ते. ओंकार राऊतच्या हाती लागण्याआधी म्हटलं सगळ्या प्रती घेऊ, पण मग नंतर माझ्याच मनात विचार आला, मुळात निरागसता असावी लागते, मग ह्या पुस्तकाचा उपयोग होईल की नाही. हरकत नाही सर, एक बेसिक स्टँडअप झालेला आहे. आता हॉटेलमध्ये बसतो, हे पुस्तक वाचतो. हॉटेल विनम्र, सगळे विनम्र असले म्हणजे मिळवलं. एक्सक्यूज मी, या वाटसरूची क्षुधा भागवणारा कोणी आहे का इथे? येस सर, येस सर, येस सर, येस सर, येस सर. Hello. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मेनू कार्ड सर. मेन्यू कार्ड की जरूरत नहीं है. किडिंग किडिंग. Okay, sir, okay, sir. मला खरंच मेनू कार्डची गरज नाहीये. मला सांग, तुमच्याकडे स्पेशल काय आहे? आमच्याकडे हा? आमच्याकडे सगळं स्पेशल आहे सर. सगळं स्पेशल आहे. येस सर. नाईस. पण मला सांग, जर तू इथे कस्टमर म्हणून आला असतास तर तू काय मागवलं असतास? मी सर, मी शाही पुलाव मागितला असता सर. मला खूप आवडतो तो. शाही पुलाव मागितला असतास, पण पहिले कुठला खाल्ला असतास? जा जा जा, शाही पुलाव घेऊन ये. आज मी शाही पुलाव खाणार. येस सर, येस आण, सर, आण. येस सर. एक निरागस माणूस आज शाही पुलाव खाणार. त्याआधी आपण जरा पुस्तक वाचूया. अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, करिअर करायचंय मला. वा, छान. या जगात नुकतंच जन्माला आलेलं बाळ सोडल्यास कुणीही निरागस नसतं. तुम्हाला जर तुम्ही निरागस वाटत असाल तर तुम्ही खोटारडे आहात. समोरचा माणूसही जर तुम्हाला निरागस म्हणत असेल तर त्याने तुमचा खोटारडेपणा ओळखलेला आहे. पाणी ओतू सर? ओत ओत ओत. सर लिहिलंय कोणी हे? थँक्यू थँक्यू. ए मित्रा. येस सर. सॉरी सॉरी सॉरी, पण बघ ना, इथे ग्लासाला ना इथे थोडासा साबण लागलाय रे. साबण लागलाय सर. अरे बापरे, अरे साबण लागलाय सर. अरे बापरे, साबण लागलाय सर. हो, अरे लागलं. अरे बापरे, मित्रा मित्रा ए साबण लागलाय. एवढं नाही. अरे बापरे, अरे एवढं साबण लागलाय. नाही, रडण्यासारखं काही नाही. मित्रा ऐक ना. साबण लागलाय सर. मित्रा, अरे बापरे, अरे बापरे. ऐक 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 मित्रा 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 माझं ऐक ना. हे अरे फक्त मला एवढंच म्हणायचं होतं की थोडासा साबण लागलाय, फक्त काळजी घ्या. काय साबण आहे ना सर. छोटा साबण पण पेस्ट देतो, मोठा साबण पण पेस्ट देतो. मोठा साबण पण काय उपयोगाचा नाही, छोटा साबण पण साबण लागलाय सर त्याला. अरे बापरे. बघ बघ, मला कळतंय, पण मला एवढंच म्हणायचं की पुढच्या वेळेस ही चूक करू नकोस, एवढंच. नाही सर, पुढच्या वेळेचा प्रश्नच नाही ना सर. ग्राहक म्हणजे देव असतो ना सर. आहे, ग्राहक देव. येस. आणि मी तुम्हाला साबण लावलेला ग्लास दिला सर. अरे बापरे. अरे पण ह्याच्यात एवढं काही झालंच नाही. अरे बापरे करण्याचं. मित्रा ऐक, मुळात तू ना गिल्ट घेणं थांबव आधी. ठीक आहे, थोडासा साबण आहे, माझी नजर गेली म्हणून मी सांगितलं. पण एक कॉम्प्लिमेंट देईन, मला तुझा प्रामाणिकपणा आवडला. साबण लावत गेला तो सर प्रामाणिकपणा सर. माझ्याकडून आज आज अक्षम्य अपराध झालाय. कशाला करायचे ना मग असे कॅरेक्टर? महत्वाच्या शब्दांना जर अडकणार असू तर का करायचे असे कॅरेक्टर, मला कळत नाही. ठीक सर, तुम्ही मला माफ नका करू सर. नाही सर, तुम्ही मला माफ नका करू सर. अरे पण मुळात माफ करावं लागेल एवढं काहीच घडलं नाही, फक्त साबण लागलाय थोडासा. ऐक ऐक माझं ऐक, तू शांत हो. मला माझं हे पुस्तक वाचू दे, मला करिअर करायचंय मित्रा निरागसतेत. अरे वा रे वा, अरे वा रे वा. तुम्ही करिअर कराल सर.
पण आमचं करिअर कसं होणार सर? मी तुम्हाला साबण लागलेला ग्लास दिला सर. मी तुम्हाला आमचं करिअरच नाही होणार सर. तुम्ही एक काम करा सर. मी काय करू? सर तुम्ही माझ्या मॅनेजरला कंप्लेंट करा सर. तुम्ही अरे पण मी त्याला सांगा की मला कामावरून काढून टाका म्हणून सर. अरे पण ठीक आहे झालं नाही आता. सर मला कामावरून काढून टाका. मी कुठेतरी पिढत बसेल काम शोधत. मला कोणी काम दिलं तर ठीक, नाही तर मी भिका वगैरे. या हाताने तू ग्लास दिला ना मी. या हाताने ग्लास दिलेला मी सर. या हाताने ग्लास. ऐक ना मित्र, वेडा आहेस का? कसलं गिल्ट आहे हा? कसलं मला कळतच नाही काय एवढं तुझं. ठीक आहे थोडासा साबण लागलेला आहे पण तू नको ना गिल्ट घेऊ. तू एक काम कर, शांत हो. ठीक आहे मी पिन ते पाणी. साबण लागले सर. पण गेला सर साबण लागलाय. हो शांत चला, मला कळलेलं आहे. कळलं साबण लागलं. माझी ऑर्डर आण, मला भूक लागली. ऑर्डर आण. ऑर्डर दिली आहे मी सर. दुसरा वेटर आणेल सर. दुसरा कशाला? तुला सांगितले तू आण ना. आंब्याने आंबे नको पाडूस प्लीज. मी नोकरी सोडली आहे सर. कधी? आता. अरे मी नोकरी सोडली आहे. तुम्ही माझी कंप्लेंट घेत नाही. मी नोकरी सोडली आहे. मी स्वतःच रिझाईन दिलाय सर. अरे पण गरजच काही रिझाईन द्यायची नाही सर माझी चूक झाली. मला नाही काम करायचं सर. मी साबण लागलेला ग्लास दिले सर तुम्हाला. ऐक ना मित्रा, ठीक आहे ना यार, चल ना. ठीक आहे साबण तू मला हे बघ जाईल तो साबण. हा मी दुसरं पाणी दुसरा ग्लास आणून दे. काही घडलेलं नाहीये. मग तुला सांगतो मागच्या वेळेस मी ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे पाणी मागितल्यावर तिथल्या पोराने 4 बोटं पाण्यात अशी बुचकळून मला ग्लास आणून दिला होता. मी म्हटलं ए काय रे ये, तर मला म्हणाला हे पिओ चलो, असं मला म्हणाला होता. त्यासमोर हे काहीच नाहीये. हा काही इट्स ओके. Excuse me, sir. Excuse me, sir. What happened, sir? Any problems, sir? तुम्ही कोण आहात? I'm the manager of this hotel, sir. काय झालंय? You can tell me. नाही सांगतो काय झालं. हा तुमचा जो वेटर आहे त्याच्याकडे एक छोटी बारीक चूक झाली, किरकोळ अशी. तर मी त्याला म्हटलं की इट्स ओके, ठीक आहे आपण ती सुधारू. ओके. गिल्ट घेतलाय. मला म्हणतो मी नोकरी सोडेन आणि वगैरे वगैरे. मला कळत नाही नाही सर, पण चूक काय झाली आहे सर? काही नाही. ग्लासाला इथे बघा हा बारीकसा साबण दिसतोय. हा असं लागला फक्त, बाकी काही नाही. ते धुताना Oh my God. एवढा नाहीच आहे तो Oh साबण. my God. स- स- Oh my. This is a drastic mistake, sir. I'm so sorry, sir. He has apologized, but this is not his fault, sir. This is not his fault. I am the manager. I am responsible for this hotel. I don't know मी इंग्लिश मध्ये का बोलतोय. Exactly. You give me the punishment. अरे पण कसं? Give me the punishment. I am responsible for this. अरे वा अरे वा. मंदार. माझी चूक आहे. अजून तुम्ही पनिशमेंट घेणार? मंदार, I am the manager. मला पाहिजे सर पनिशमेंट. तुम्हाला पनिशमेंट मिळणार नाही. आय एम द मॅनेजर मंदार. मी तुला आधीच सांगतोय. नो सर, नो. माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत इथे हे असं कधीच घडलेलं नव्हतं सर. आणि आज माझ्यामुळे काल तुम्ही मला पनिशमेंट देताय का सर? अरे पण का? तुम्ही देताय का सर? नाही तर मी स्वतःला पनिशमेंट घेतोय. अरे पण गरजच आय एम रिस्पॉन्सिबल. 1 2 मी पण स्वतःला punishment घेतोय. अरे वा, नो अरे मंदार. वा. नो अरे मंदार. वा, अरे वा. नो मंदार. अरे वा, अरे मंदार वा. मी मॅनेजर आहे. अरे वा, मी नाही घेऊ शकत अरे वा, punishment. अरे ए वा. वा रे वा. तुम्ही ऐका ना, मला कळतच नाही. एवढं घडलंच नाहीये. मुळात त्या ग्लासला साबण लागलेला आहे हे मला खास आहे. मी ना छोट्या छोट्या गोष्टी बघत असतो म्हणून मला कळलं. सर तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून तुम्ही असं बोलताय. सर एक काम करा. काय? एक काम करा सर. ए मला चापकाचे फटके मारा. चापकाचे फटके मारा. माझी पाठ सोळाच. अरे वा अरे वा. मंदार, अरे वा अरे वा. आय एम द मॅनेजर मंदार. अरे वा अरे वा. आय एम द मॅनेजर. माझी पनिशमेंट तुम्ही तुमचा बेड वापरताय, तुमची पाच वापरताय, स्वतःला सोडून घेताय. माझी पाच सोळा तुम्ही सर. माझी पाच सोळा तुम्ही सर. माझी पाठ सोळा. अरे माझी सोळा माझी. तुम्ही. अरे गप्पा माझी- बसा रे जरा माझी दोघं. तोळा. ए तू जरा पहिले शांत बस. त्याचं तरी ठीक आहे. तो म्हणतोय माझी पाठ सोला. तुझ्याकडे तर घरी दिवाळीला आल्यासारखं वाटतंय. माझी पाठ सोळा, माझी पाठ सोळा. जरा शांत बस जरा 2 मिनिटं. नो सर, नो सर, मी शांत बसू शकत नाही. तुम्हाला आम्हाला फिजिकली जर हार्म करायचं नसेल, फिजिकली पनिशमेंट द्यायची नसेल तर यू कॅन गो ऑन आवर वेबसाईट आणि तिकडे तुम्ही कंप्लेंट करा सर. बरं मला कंप्लेंट करा. आम्हाला बॅड रिव्ह्यूज द्या सर. अरे मला नाही द्यायची. मला -5 स्टार्स द्या. माझ्या रिव्ह्यू मध्ये लिहा बॅड रिव्ह्यू. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये माझं नाव नेस्तनाबूत करून टाका. अरे वा अरे वा. आय एम द मॅनेजर. अरे वा अरे वा. आय एम द मॅनेजर. अरे वा. आय एम द मॅनेजर. माझी चूक. तुम्ही बॅड रिव्ह्यूज घेताय. नको ना, नाही जमत तर मग बोलो.
माझी कशाला तुला मला कळत नाहीये नाही मला कोणाबद्दल बॅड रिव्ह्यू मी पितो हवं तर हे पाणी साबण नको ना रे मित्रा नो. भूक नो काय नो. हे स्किट तुम्हाला माझ्या आईची शपथ आहे, तुम्ही मला बॅड रिव्ह्यू द्या. आईची शपथ तुम्हाला माझ्या आईची शपथ आहे, तुम्ही मला बॅड रिव्ह्यू द्या. मग तुम्हाला माझ्या बाबांची शपथ आहे, माझा बॅड रिव्ह्यूज द्या. तुम्ही एका बापाचे मुलगा असाल तर मला बॅड रिव्ह्यू द्या. तुम्ही एका आईचे मुलगा असेल तर मला बॅड रिव्ह्यूज द्या. मला बॅड रिव्ह्यू द्या. तुम्हाला माझी शपथ आहे. अरे तुम्हाला माझी शपथ आहे. माझी शपथ आहे. शांत बसा जरा दोघा माझी शपथ आहे हे करा ते करा बायको आहात का माझ्या दोघी दोन बायका केल्यात मी मला हे कर पट्टा काढलाय मला देतो मान चांगलं वागू द्या ना यार मला जरा 1 मिनिट मला तुमच्याशी बोलायचं नाही कोणी आहे का 1 मिनिट ओनर कोणी सीईओ मालिक कोणी असलं आहे का कोणी कोण आहात तुम्ही सर मी मालक आहे सर. थँक गॉड तुम्ही आलात. काही चुकलं का सर? नाही काय माफ झालं करा, सर. नाही ऐका इट्स ओके असा काही प्रॉब्लेम नाही झाला काय झालं एक बारीकशी चूक झाली पण काय होतं मारीन असं विषय नाही करायचं मला बायको असल्यासारखं येतो सतत माझ्या सर अंगावर. माफ करा सर, मी माफी मागतो. लेट मी काय झालं लेट मी टेल काय झालंय सर? थोडा साबण लागलाय सर ग्लासला. तो ग्लास मी ठेवला होता सर. हे याचा शांत सर शांत व्हा सर शांत व्हा सर. एवढं झालंच नाहीये यार नो सर प्लीज. खूप मोठा गुन्हा घडला. अरे खूप मोठा गुन्हा घडला आहे. अरे तुमच्या लक्षात येतंय का यार काय करताय तुम्ही अरे नका ना यार तिघा मिळून करू यार चला साबण ग्लासाला लागलाय फेस माझ्या तोंडाला आणणार आहेत हे सर माफ करा सर. अरे पण तुमचं अरे पहिल्यांदा झालं सर. अरे मला मी मालक आहे सर. अरे सगळी जबाबदारी माझी सर. आता मी लक्षात आलं. मी पण सर वेटर आहे. मी सर मी मॅनेजर. जबाबदार आहे सर याचा. सर मला शिक्षा द्या सर. काय ते? अरे पण त्याला याची शिक्षा नसते बाबा नाही सर नाही सर. तुम्ही शिक्षा देणार नसलात ना तर मी स्वतःला शिक्षा दे. अरे पण काय गरजच नाहीये एक मिनिट हे थांबवा हे घाणेरडा प्रकार आहे काय करताय तुम्ही सर मी स्वतः साबण पुसला सर. हे काय मरायला ठेवलंय शोपीस म्हणून ठेवलं इथे नाही सर नाही. माझी चूक आहे सर. मी हॉटेलकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. माझं हॉटेल माझी जबाबदारी सर. अरे परत घेचल मला हे नाहीये ना यार तू सर मी मालक आहे सर या हॉटेल. नाही सर नाही मी मॅनेजर आहे सर. मला शिक्षा द्या सर. मला मी वेटर आहे सर. मला शिक्षा द्या. गप्प बसा. हटा सावन की घटा इकडे सर. सर काय बोला कपडे काढा. या काय फॅन्टसीज आहेत माझे कपडे काढा सर. अरे तरी फॅन्टसीज त्या नाही सर तुम्ही माझे कपडे काढा सर. काय करू काय कपडे काढून तुमचे सर मी अख्खी लादी पुसतो सर हॉटेल मधली. साबणाचं पाणी टाका. मी पुसतो सर. अरे पण गरजच नाही नाही सर माझी चूक आहे. अरे त्या मॉपला काय उगाच जन्माला घातलंय काय तू तर लोळणार असशील लादी वाटर नाही सर मी तर म्हणतो तुम्ही व्हिडिओ करा. कसला तुम्ही सोशल मीडियावर टाका. अरे. नाही आम्हाला भयानक लाईव्ह जा सर. लाईव्ह जा. इथे कुत्रा मांजर झुरळ मुंगी काहीच येता कामा नये सर या हॉटेल. अरे पण नाही सर मी पुसतो सर. सर मला मला कमी मॅनेजर मी पण स्वतःला शिक्षा देणार. मी स्वतःला मी पण स्वतःला शिक्षा देणार. बंद करो या हॉटेल बना सर. हे बरा काशी करा नाही जेवायचं मला तुमच्या हॉटेलमध्ये मला तुम्ही असं वागू त्याला नका. विषय कुठनं सुरू झाला होता संपतोय कुठे बघा सर व्हिडिओ करा सर. एक काशीकर नाही करत व्हिडिओ अरे वा परफॉर्मन्स अत्यंत युनिक सब्जेक्ट होता. मस्त मस्त परफॉर्म केलं. सई मंदार एकदा हस ना तसं परफॉर्मन्स होता मजा आली.
मॅड कॉन्सेप्ट होती आणि तितक्याच मॅडनेसनी तुम्ही ती सादर केलीत. मँडी खूपच भारी. मला तुझं बेअरिंगही आवडलं आणि नवीन नवीन जे तू प्रयोग करतोयस तेही मला खूप आवडतात. हेमंतदादा, ते घंटीचं बेलचं टायमिंग तुम्ही जे घेतलं ते अप्रतिम होतं. असंच काहीतरी वेडेपणा तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे जो आजकाल खूप वारंवार दिसू लागलाय. याच्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत तुमच्याशी. पुस्तकाचं नाव छान होतं आणि मस्त मजा आली. वेगळाच विषय होता, क्रेझी विषय होता, चक्रम विषय होता आणि तेवढ्याच चक्रम त्यांनी तुम्ही तो सादर केलात. मजा आली. नितीन सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? फारच छान होता. म्हणजे निरागसतेवरनं सुरुवात करून इतका मॅडनेसकडे आपण जाऊ शकतो ह्याची म्हणजे सुरुवातीला अशी कल्पना पण करवत नव्हती आणि तो त्या उंचीवरती तुम्ही नेलात. एका छोट्या विषयाचं काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आज इथे पाहायला मिळालं. खूप छान. थँक्यू सर.